नेवासा तालुक्यातल्या घोडेगाव येथील जलजीवन पाणी योजनेच्या साठवण तलावात 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं की घोडेगाव येथे जलजीवन योजनेतून मोठे तळे करण्यात आले। त्या तळ्यामध्ये दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवत असल्याकारणानं प्रथमेश सुभाष काळे वय वर्ष 17, शोएब आयुब शेख वय वर्ष 17, जीवन रवींद्र आव्हाड वय वर्ष 16 राहणार घोडेगाव हे पोहण्यासाठी सदर तलावात गेले होते। त्यापैकी रेहान अनवर शेख वय वर्ष 10 हा काठावर असल्यानं त्याच्याही लक्षात आल्यानं त्यानं घरच्यांना सांगितलं। त्यातील प्रथमेश सुभाष काळे याचा मृतदेह मिळाला असून इतर दोघांचा शोध सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्याकडे सदरची माहिती कळवण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे। तरी इतर 2 बुडालेल्या अल्पवयीन मुलांचा सदर ठिकाणी स्थानिक पोहणारी मुलं तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या पथकानं शोध सुरू केला। सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आप्पा तमनर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नानासाहेब तुपेंसह चालक तमनर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। विशेष म्हणजे गेले 4 ते 5 वर्षांपासून या तलावाचं काम सुरू असून ठेकेदारानं सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही। तरी अशा प्रकारच्या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न घोडेगावसह नेवासा तालुका परिसरात विचारला जातोय। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा।